नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय मसाला शेवगा. तर त्यासाठी पाव किलो बघा जाड आकाराच्या शेंगा आपण घेतल्यात. ह्या दिसायला जरी जाड असेल तरी एकदम कवळे आणि लुसलुशीत शेंगा आहेत. त्यामुळे इथं आपण थोडेसे जाड शेंगा वापरणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही शेवगा आपण इथं चिरून घेतला आहे. मध्यम आकाराचे तुकडे करून आपण याची वरची पूर्ण साल काढून घेऊन शेवगा पाण्यामध्ये ठेवलेला आहे. त्यासाठी आता मसाला लागणार आहे बघा. 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेत. खोबरं लागेल आपल्याला थोडंसं. त्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरला आहे. कोथिंबीर थोडी जास्त. त्यानंतर आपण इथं आल्याचे तुकडे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथं बघा 2 चमचे कांदा मसाला, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि चिमूटभर हिंग इथे घेतला आहे. त्यानंतर तेल लागेल आपल्याला आणि पाणी लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. तर इथं बघू शकता मसाला भाजण्याआधी शेवगे आपण इथं शिजायला टाकायचं आहे. तर तांब्याभर पाणी मी जाड कढईमध्ये ठेवले. त्यामध्ये चमचाभर आपण चवीनुसार मीठ टाकले आणि हा शेवगा आहे तो धुवून आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता शेवगा एक साईडला शिजतोय तोपर्यंत आपण लगेच मसाला भाजून घेऊया. तर कढई घेतली आपण. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून सर्व मसाला आता छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथं बघा आता मसाला माझा आता भाजून झालेला आहे. सर्व एका ताटात काढून घेतलेलं आहे आपण. आलं लसूण वगैरे सर्व मी परतून घेतले. तर शेवगा पण एका कढईला चांगला शिजलेला आहे बघा आता. तर इथं बघू शकता शेवगा एकदम मस्त असा शिजलेला आहे. आता शेवगा एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. आता शेवग्यातील जे पाणी आहे ते आपल्याला ओतायचं नाही, ते एक साईडला आपण ठेवलेलं आहे आणि एका ताटात शेवगा काढला आहे. मसाला पण वाटून घेतला आहे थोडंसं पाणी टाकून. बारीक असा मसाला बघा आपण वाटून घेतलेला आहे. जाड बुडाची कढई ठेवली, त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकणार आहे. तेल थोडं आपल्याला इथे जास्तच वापरायचे. त्यानंतर घेतलेले सर्व मसाले मी तेलामध्ये आधीच टाकून घेते. त्यामुळं भाजीला पण आपल्या छान कलर येईल. मसाले टाकले की त्यानंतर आपल्याला इथं जेवढं वाटण पाहिजे तेवढं इथं आपण घालून घेऊया. तर वाटण टाकून आपल्याला मसाला चांगला हा 5 ते 6 मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यात आपण शेवग्याचं शिजलेलं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी आपण इथं मसाल्यात टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा 1-2-3 मिनटं चांगला मसाला आपल्याला कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. जेवढा मसाला तुम्ही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्याल तेवढा आपली शेवग्याची चव पण छान वाढणार आहे. त्यामुळे मसाला पहिला जास्त आपल्याला परतून घ्यायचा. आता इथं बघू शकता मसाला परतलेला आहे. शेवगा शिजलेला टाकून घेतलेला आहे. वरून किंचित थोडंसं मीठ टाकते. पहिल्यांदा पण आपण शिजताना मीठ टाकलेलं आहे. आता शेवगा आपल्याला व्यवस्थित असा मसाल्यामध्ये वर खाली करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला ह्या भाजीमध्ये रस्सा करायचा नाही आहे. अगदी सुक्का शेवगा आपल्याला बनवायचा आहे. वरून थोडी कोथिंबीर पण घालून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण आता ही भाजी हलवून घेऊया. वरून 1-2 मिनटं झाकण टाकूया. आता झाकण टाकल्यानंतर बघा कढईने छान भाजीला तेल सुटले, म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे. तर मस्त असा आपण हा काळ्या वाटणातील सुका शेवगा तयार केलेला आहे. आता आपण लगेचच एका ताटामध्ये आता काढून घेणार आहे. इथं पाहू शकता शेवगा जेवढा दिसायला सुंदर झाला आहे तेवढा चवीला पण एकदम छान झालेला आहे. तर इथं बघू शकता एका ताटामध्ये आपण ही शेवग्याची भाजी आता लगेचच काढून घेतोय. इथं बघू शकता अगदी झटकीपट एखाद्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही शेवग्याची भाजी करू शकता. तोंडी लावण्यासाठी सुद्धा करू शकता. तर चवीला एकदम भन्नाट झालेली ही भाजी तुम्ही एकदा तरी करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.